Morning student, Tilaknagar Junior College, Dombivli East welcomes you. Myself Umesh Kumbhar. We are seeing online lecture class 12 commerce subject English in that topic 3.2 mind mapping part 1. So let's see what is the writing skill mind mapping 3.2. For the explanation, the curriculum had include an example. Do schools really kill creativity? Okay, into the bracket mind mapping. Means actually to explaining what is the mind mapping, the lesson includes an example. Do schools really kill creativity? Okay, question mark. तर हे एक्सप्लेनेशन करण्याकरता किंवा एक प्रॉपर एक्झाम्पल दाखवण्याकरता तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे आणि त्या टॉपिकचे पॅसेज वाईज तुम्हाला माइंड मॅपिंग दिलेले आहे. ओके, बट बिफोर गोइंग टू अंडरस्टँड द ॲक्च्युअल एक्झाम्पल given into the textbook, let's see the icebreakers of this writing skill. So the figure you can see properly. Observe the given figure and complete the activities that follow. So in the figure we can observe that there is a picture of a tree. एका ट्रीचं ते पिक्चर आहे आणि त्याच्या सब ब्रँचेस आपल्याला इथं काढले दिसत आहेत. ओके, ट्विंग्स गिवन देअर. ओके, 1 2 3 ह्या त्याच्या मेन 3 ब्रँचेस दिलेल्या आहेत. ओके, आणि बाकीच्या त्याच्या अदर ट्विंग्स आहेत. So activity is given. Replace the main idea by any other thought or title of your own. Add 3 supporting ideas to the main idea as their branches. Add 2 ideas to one of the branches that explain the meaning of the branch. आता एक तुम्हाला एक डायग्राम सारखं दिलं आहे आणि एक मेन आयडिया तुम्हाला पहिले घ्यायला सांगितले आणि त्यामध्ये रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. आता ही मेन आयडिया म्हणजे इथं आपल्याला टायटल द्यायचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, माइंड मॅपिंग म्हणजे काय की आपला माइंड हा कुठपर्यंत आणि कशापर्यंत आपण विचार करू शकतो याचं तुम्हाला एक प्रकारचं पिक्चर शो करतो. ओके, तर यासाठी हा जो रायटिंग स्किल आहे, हे जे रायटिंग स्किल आहे हे तुमच्यासाठी नवीन असेल कारण हे नवीन असं रायटिंग स्किल ॲड आपण केलेलं आहे, गव्हर्नमेंटने ॲड केलेलं आहे आपल्यासाठी. तर त्यामुळे त्याचा तुम्हाला नीट अभ्यास करावा लागेल. तर माइंड मॅपिंग म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा कुठपर्यंत विचार करू शकतो किंवा त्याच्या रिलेटेड आपण कशा गोष्टी करू शकतो याचा अभ्यास आपण माइंड मॅपिंगमध्ये करायचा असतो. जसं वर्ड रजिस्टर तुम्हाला माहिती, वर्ड रजिस्टरमध्ये आपण काय म्हणतो की समजा फॉर एक्झाम्पल आपण स्टुडंट म्हटले किंवा स्कूल म्हटलं, स्कूल हा शब्द घेतला तर या स्कूलच्या रिलेटेड कुठल्या कुठल्या वर्ड्स येतात ते झालं वर्ड रजिस्टर. म्हणजे स्कूल म्हटलं की टीचर, स्टुडंट, ब्लॅकबोर्ड, टेबल, बेंच, बुक्स, नोटबुक्स, होमवर्क, दीज आर द रजिस्टर. डॉक्टर म्हटलं की नर्स, पेशंट, इंजेक्शन, मेडिसिन, मेडिकल, त्यानंतर स्ट्रेचर. ओके, दिस काइंड ऑफ वर्ड रजिस्टर. पण इथं आपल्याला वर्ड रजिस्टर नाही बघायचं आहे, आपल्याला आयडियाज बघायचे आहेत. इंटरडिपेंडंट कनेक्शन्स आपल्याला एखाद्या मेन आयडियाशी बघायचे आहेत. जसं इथं एक मेन ट्री दिलेला आहे. या मेन ट्रीच्या हा जो मेन ट्री दिलेला आहे या मेन ट्रीच्या किंवा मेन आयडिया समजून त्याच्या अदर ब्रँचेस आपल्याला ओपन करायचं आहे. म्हणजे माइंड मॅपिंग हे एका ट्री सारखं काम करतं. ओके, माइंड मॅपिंगचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवून देतो, मग आपण तुम्हाला अंडरस्टँडिंगला बेनिफिट चांगलं पडेल. आता आपण एखादा माइंड मॅप घेतला, ही मेन आयडिया, त्यानंतर तिच्याशी रिलेटेड काय होतं प्लॅनिंग. एखादा माइंड मॅप तुम्ही तयार करता, प्लॅनिंग, क्रिएटिव्हिटी पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी पाहिजे, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. टेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता समज फॉर एक्झाम्पल हा इकडं पॅरेग्राफ आहे अल्बर्ट आइन्स्टाईनचा. ही सगळी माहिती या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे, परंतु एवढं न करता हे माइंड मॅपमध्ये एका छोट्याशा पिक्चर डायग्राममध्ये बसू शकतं. मीन्स इट ऑल्सो हेल्पफुल टू युअर स्टडी. आपण एखादं चॅप्टर किंवा एखादं लेसन जो आहे तो 2-3 पेजेसचा आहे, तो तुम्ही एका पूर्ण पेजवर बसून त्याच्या आयडियाज तुम्ही करू शकतात. आइन्स्टाईनबद्दलची डेव्हलप, डिस्कवरी, त्यानंतर एक्सप्लेन, अबाउट, त्याची माहिती, त्याने कसला शोध लावला, E = MC²चा, त्यानंतर
अशा प्रकारे हे आपण एका याच्यात हा जो पॅरेग्राफ दिला आहे तो बसू शकतो. दिस ऑल्सो हेल्पफुल फॉर युअर स्टडी. तसंच एक माइंड मॅप बघा, एक्स्ट्रा प्रिपरेशन फिजिक्स. आता फिजिक्सचं एक्झाम्पल घेऊन घ्या की फिजिक्सचं जर एक्झामची तयारी करायची आहे तर फ्रॉम द बुक्स, अबाउट द एक्झाम, पॅटर्न जो एक्झामचा त्याचा सब पार्ट दिलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर शेड्यूल बनवलं आहे बघा, टाईम अँड डेट दिलं आहे, त्या रूममध्ये आपण कधी अभ्यास करायचा, किती अभ्यास केला, टॉपिक्स कवर्ड करायचे या रूममध्ये अबाउट द एक्झाममध्ये, हे टॉपिक्स काय काय टॉपिक्स कवर करायचे आहेत, त्यात काही फॉर्म्युलेज असतील तर ते इथं त्याने मांडलेले आहेत. ओके, नोट्स फ्रॉम द क्लास. आता हे एका लेसनचं होऊ शकतं फिजिक्सच्या. असे तुम्ही वेगवेगळे पार्ट्स करत गेले तुमचं एज्युकेशन पण काय होणार, लर्निंग सोपी होणार. इथे एक दिले माय टू डूज विंटर सेमिस्टर. ओके, विंटर सेमिस्टरसाठी मी रीडिंग लिस्ट, होमवर्क, रिसर्च पेपर्स, एक्झाम प्रिपरेशन आणि त्याचे सब. ओके, एक्झाम प्रिपरेशन्समध्ये काय काय येतं, त्यानंतर मायक्रो पॅरामेट्रिक, ओके, ओरल एक्झाम, स्पीच एक्सेट्रा तरी. तर अशा प्रकारे हे माइंड मॅपचे सिम्पल असे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवले. आता हे अशाच प्रकारचे आयडिया घेऊन आपण बोलायचं आहे किंवा विचार करायचा आहे. रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल युअर ओन. सो आता तर रिसेंटली जर आपण म्हटलं तर कोरोना, ओके, किंवा कोविड-19 ही आपली मेन आयडिया. मग ब्रँचेस काय येणार तर कोविड-19चे मग काय सिम्पटम्स, त्यानंतर मग त्याच्यावरती जर प्रिकॉशन्स, त्यानंतर त्याच्यावरती आपण हे जे वेगवेगळे ब्रँचेस आहेत तुम्ही काढू शकता. त्यानंतर कोविड-19चं त्यानंतर त्याचा डिस्कवर सर्वात फर्स्ट टाईप डिस्कवर कुठे झाला, त्यानंतर स्प्रेड किती होतो, असे ब्रँचेस. मग जर आपण प्रिकॉशन्स म्हटले, एक ब्रांच आपण घेतली प्रिकॉशन्स, मग कुठले कुठले प्रिकॉशन्स घ्यायचे असतात. ओके, वॉश युअर हॅट, मग त्याचे ट्विंग्स काय होतील, वॉश युअर हॅट फॉर 20 सेकंड. ओके, त्यानंतर विअर अ मास्क. ओके, तर अशा प्रकारे यूज सॅनिटायझर एक्सेट्रा. तर अशा प्रकारे या गोष्टी येतात. आणि सिम्पटम्स म्हटले की मग जे वेगवेगळे सिम्पटम्स आता आपण न्यूजपेपरमध्ये वाचतोय ते येऊ शकतात. म्हणजे यू गॉट द आयडिया दॅट की माइंड मॅपिंग हा कशा प्रकारे बनवला जाऊ शकतो. आता तेच खाली तुम्हाला करायचं सांगितलं, ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रँचेस. ॲड 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रँचेस दॅट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द ब्रँचेस. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. Complete the given next icebreaker. Complete the given blank spaces balloons with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. Also complete the activities that follow. आता आपण एक्झामच्या दृष्टीने काय काय प्रिपरेशन करू त्याचं एक दिलं आहे, थोरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स. अजून काय सुचवू शकतात, भरपूर आयडिया आहेत. जी मुलं अभ्यास करतात त्यांना नक्कीच वेगवेगळे आयडिया येतील. तर सम आयडियाज आय प्रेझेंटेड हिअर. बी डिसिप्लिन, आता एक दिलं होतं आपलं thorough reading of all textbooks. Create reference noted of every chapter. Read suggested resources as references online and offline. Solve all the practices exercise from the best textbook as well as reference material. Make a list of doubts for every subject. Okay, attend all the revisions and doubt solving sessions. Solve all the possible mock papers and previous year's question paper. Okay, be disciplined, eat healthy, sleep well and follow the study plan. Many much more. Okay, आता याच्यात पण काही सब पॉईंट्स तुम्ही काढू शकतात. फॉर एक्झाम्पल, मेक अ लिस्ट ऑफ डाऊट्स ऑफ एव्हरी सब्जेक्ट. मग याच्या खाली सब्जेक्ट येऊ शकतात. ओके, मग कुठले कुठले सब्जेक्ट तुम्हाला जे स्टडीला सब्जेक्ट आहे त्याचे सब ब्रँचेस इथं क्रिएट होतील. म्हणजे मेन आयडिया काय, प्रिपेअरिंग फॉर HSC बोर्ड एक्झाम, आणि त्याच्या सब आयडिया ब्रँचेस हे आहेत आणि त्याच्या सब ब्रँचेस ट्विंग्स हे आपण बनवायचे. म्हणजे या थ्रू तुम्ही कुठल्याही प्रकारचा माइंड मॅपिंग हा करू शकतात आणि गोष्ट तुम्हाला समजायला खूप खूप सोपी जाणार. तर एखादं माइंड मॅप करताना काही गाईडलाईन्स, म्हणजे आता मला तुम्हाला माइंड मॅपिंग शिकवायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय गाईडलाईन्स यूज कराव्यात, त्यासाठी सिम्पल मी सुद्धा काय बनवलेलं आहे किंवा एक मी तुम्हाला इमेज दाखवतोय, माइंड मॅपिंगचीच इमेज माइंड मॅपिंग थ्रू दाखवतोय. अंडरस्टँड. म्हणजे एखादा तुम्ही माइंड मॅप बनवतात तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काय क्लॅरिटी, सेंटर्स, कीवर्ड्स हे लक्षात ठेवायचे. माइंड मॅप करताना ह्या गाईडलाईन्स आहेत सगळ्या, आणि गाईडलाईन्स मी तुम्हाला माइंड मॅपिंगनेच सांगतोय. ओके, म्हणजे मी आता एवढं सगळं तुम्हाला दिसतंय हे मी जर एखाद्या पॅरेग्राफमध्ये मांडलं तर नक्कीच म्हणजे 2-3 स्लाईड खाऊन जाणार किंवा मग 2-3 पेजेस लागतील. परंतु ते सर्व मी 3-4 पेजेसचं एकाच किंवा 2 पेजेसचं एकाच पिक्चरमध्ये बसवलं आहे.
अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे सुद्धा बराचसा वेळ वाचू शकतो. म्हणजे कसं, आय ऑलवेज टेल माय स्टुडंट्स की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट वाचायला घेतात किंवा करायला घेतात, अभ्यास करायला घेतात, तर त्यासोबत एक कोरा पेज बाजूला ठेवायचा आणि तुम्ही तो पॅरेग्राफ वाचला की त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय काय समजलं ते सगळे नोट्स एका बाजूला यायचे आणि त्याला एका माइंड मॅपमध्ये बसवायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा एखादा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत आहात, तर इकॉनॉमिक्समध्ये एक डेफिनेशन तुम्हाला दिली आहे, एखादी मायक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन दिली आहे. मग तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्स हा मेन तुमचा काय झाला, सब्जेक्ट झाला, टॉपिक आयडिया झाली. मग मायक्रो इकॉनॉमिक्सचे सब पार्ट असतील किंवा त्याचे काही डिस्टिंग्विश असतील, त्याचे काही पॉईंट्स असतील, तर ते तुम्ही त्याला पॉईंट करत चला. संपलं. म्हणजे अख्खा एक लेसन तुम्ही 2 पेजेसचा 3 पेजेसचा हे एका पेजवर बसू शकतात जर आपण आयडियाने केलं तर. तर अशा प्रकारे माइंड मॅपबद्दल या गाईडलाईन्स लक्षात ठेवा. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ हाऊ टू रिप्रेझेंट द गिवन आयडिया इन अ फॉर्मॅट विच इज कॉल्ड ॲज अ माइंड मॅपिंग. So, dear friend, what is actually mind mapping? We will see in the next lecture. Okay, and see the definition of mind mapping and what actually have to do. We will see in the next lecture. Thank you.